तर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी आता सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत। रोहित पवार आणि पार्थ पवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतंय। शरद पवार हे सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शरद पवार हे आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। यावेळेस पार्थ पवार देखील उपस्थित असल्याचं कळतंय, तर रोहित पवार देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। सहयोग सोसायटीतील ही खरी दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी या ठिकाणी आहे, कारण शरद पवार आता सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी रोहित पवार पोहोचलेले होते आणि आता पार्थ पवार देखील उपस्थित असल्याचं कळतंय। शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आता काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत। सहयोग सोसायटीतील ही दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। पार्थ पवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळतंय, तर रोहित पवारांनी देखील काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। सध्या शरद पवार हे सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवारांच्या गाडीची ही दृश्य आहेत। शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार दाखल झालेले आहेत। पार्थ पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तर काही वेळापूर्वी रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शरद पवार हे सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहे आणि त्यासाठी आता ते या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय। आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत शरद पवार काय चर्चा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। विकास कोकरे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विकास, शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। नक्कीच अजिंक्य, शुभम सर, खरं तर गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब एकत्र येणार, राष्ट्रवादीचे दोन्ही जे पक्ष आहेत ते एकत्र येणार अशी चर्चा आता संपूर्ण या ठिकाणी राज्यात सुरू आहे। अशातच राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांचं खरं तर दुर्दैवी निधन झालं आणि या निधनानंतर खरं तर सुनेत्रा पवार असतील किंवा अजित पवारांचं जे काही कुटुंब आहे, पार्थ असतील, जय असतील, यांना भेटण्यासाठी राज्यातून अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी येत आहेत। अशातच आज सकाळपासून खरं तर बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली। शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या अजित पवारांची दोन्ही मुलं यांची विद्यापरिषद या ठिकाणी एक बैठक झाली। त्यावेळी अजित पवारांच्या भगिनी त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि यानंतर आता खरं तर शरद पवार हे बऱ्याच वर्षानंतर सहयोगमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शरद पवार या ठिकाणी सहयोगमध्ये आलेले आहेत आणि सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या निधनानंतर शपथविधी उपमुख्यमंत्री पदाची घेतली आणि यानंतर देखील शरद पवार पहिल्यांदा सहयोगमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर ही भेट महत्वाची मानली जाते, कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होते। या सगळ्या बैठकीला पवार कुटुंबाचे सगळे सदस्य त्या ठिकाणी सहयोग या निवासस्थानी उपस्थित आहेत। अशात शरद पवार आपल्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत खरं तर पवार कुटुंबाची भेट घेण्यासाठी सहयोगमध्ये विकास, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सुद्धा वेगवान झालेल्या होत्या। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं आणि या अनुषंगाने आता काही चर्चा शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।